फक्त एक क्रीम वापरली आणि चेहरा गोरा झाला. जर असं एखादी क्रीम तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही ती लगेच विकत घ्याल का? आज आपण पाहणार आहोत व्हाईट टोन सॉफ्ट अँड स्मूथ फेस क्रीम. ही क्रीम खरंच चेहरा गोरा करते का? चेहऱ्यावरील डलनेस आणि अनइवन स्किन टोन कमी होतो का? ही क्रीम रोज वापरण्यासाठी योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या क्रीमचे फायदे आहेत की फक्त मार्केटिंग? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये या क्रीमचा सविस्तर रिव्ह्यू पाहूया. आपल्या समोर आहे व्हाईट टोन सॉफ्ट अँड स्मूथ फेस क्रीम. पॅकेजिंगवर ही क्रीम हायड्रेटिंग आणि सन प्रोटेक्शन फेस क्रीम म्हणून दाखवण्यात आली आहे. म्हणजे या क्रीमचा मुख्य उद्देश त्वचेला मॉइश्चरायझर देणे आणि त्वचेचं सूर्यप्रकाशापासून काही प्रमाणात संरक्षण देण्यास मदत करणे हा असा दावा केला जातो. पॅकेजिंग पाहता ही क्रीम विशेषतः त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ ठेवण्यासाठी वापरली जाऊ शकते असं दिसतं. MRP बद्दल बोलायचं झालं तर 75 रुपयाची MRP आहे, ज्याचं नेट क्वांटिटी 25 ग्रॅम मध्ये येणार आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल, हे क्रीम घ्यायचं असेल तर सहज तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळू शकतं किंवा तुम्ही ऑनलाईन पण विकत घेऊ शकतात. या क्रीमचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी क्रीम बेस असून त्वचेमध्ये लगेच ऑब्झर्व होतं. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे ही क्रीम आपल्या त्वचेसाठी नेमकं काय करू शकते. पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझेशन. त्वचा कोरडी किंवा डल दिसत असेल तर योग्य मॉइश्चरायझरमुळे त्वचा अधिक सॉफ्ट आणि हायड्रेट दिसू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे त्वचा मॉइश्चरायझर असल्यामुळे चेहऱ्यावर टेम्पररी फ्रेश आणि हेल्दी ग्लो दिसू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, त्वचा हायड्रेट दिसणे आणि त्वचेचा नैसर्गिक रंग बदलणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच फक्त चेहरा थोडा ब्राईटर दिसला म्हणून त्वचा कायमची गोरी झाली असं म्हणता येणार नाही. आता आपल्या आजच्या व्हिडिओ मधला सर्वात मोठा प्रश्न, व्हाईट टोन क्रीम वापरल्याने खरंच चेहरा गोरा होतो का? याचं उत्तर थोडं समजून घेणं गरजेचं आहे. कोणताही सामान्य कॉस्मेटिक क्रीम तुमचा नॅचरल स्किन टोन कायमस्वरूपी बदलणे अशक्य आहे. ही क्रीम वापरल्यानंतर चेहरा हायड्रेट, स्मूथ आणि थोडा ब्राईटर दिसू शकतो. विशेषतः त्वचा ड्राय किंवा डल असेल तर मॉइश्चरायझेशनमुळे चेहऱ्यावर ग्लो जाणवू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की ही क्रीम तुमच्या नॅचरल कॉम्प्लेक्शन बदलून तुम्हाला कायमचा गोरा रंग देईल. म्हणून गोरा होण्याचं क्रीम म्हणून न पाहता स्किन केअर क्रीम म्हणून पाहणं जास्त योग्य आहे. पॅकेजिंगवर या क्रीम मध्ये सन प्रोटेक्शन असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण इथे एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही बाहेर उन्हात जास्त वेळ राहणार असाल तर फक्त अशा प्रकारची फेस क्रीमवर सनस्क्रीन म्हणून पूर्णपणे अवलंबून राहू नका. तुमच्या त्वचेसाठी योग्य ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन, योग्य SPF आणि पुरेशा प्रमाणात वापरणं महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टंट म्हणजे पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉटची समस्या असेल तर सनरेज पासून त्वचेचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. आता पाहूया ही क्रीम कशी वापरायची. सर्वात प्रथम चेहरा माइल्ड फेस वॉशने स्वच्छ करा. त्यानंतर चेहरा हलक्या हाताने ड्राय करा. आता क्रीमची थोडीशी मात्रा घेऊन चेहरा आणि मानेला हलक्या हाताने अप्लाय करा. क्रीम लावताना जोरात रबिंग करण्याची गरज नाही. जर तुम्ही ही क्रीम सकाळी वापरत असाल आणि बाहेर जाणार असाल तर तुम्ही स्किन केअर रुटीनमध्ये योग्य सनस्क्रीन वापरणं विसरू नका. आणि हो, ही क्रीम पहिल्यांदा वापरत असाल तर त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणं कधीही चांगलं राहील. आता ही क्रीम कोणासाठी योग्य असू शकते? ज्यांची त्वचा ड्राय किंवा नॉर्मल आहे आणि ज्यांना एक बेसिक मॉइश्चरायझर क्रीम हवी आहे त्यांच्यासाठी ही क्रीम उपयोगी ठरू शकते. पण जर तुमची त्वचा खूप सेन्सिटिव्ह, ॲक्ने प्रोन आणि इझिली इरिटेट होत असेल तर कोणताही नवीन स्किन केअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी इंग्रेडिएंट्स तपासणं आणि पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. पण ही क्रीम वापरल्यानंतर बर्निंग, इचिंग, रेडनेस किंवा इरिटेशन जाणवल्यास ही क्रीम वापरणं लगेच थांबवा. आता पाहूया या क्रीमचे काही फायदे. पहिला, त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळण्यास मदत होऊ शकते. दुसरं, त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ दिसू शकते. तिसरं, ड्राय किंवा डल स्किनला टेम्पररी फ्रेश लुक मिळू शकतो. आणि चौथा, पॅकेजिंगनुसार यामध्ये हायड्रेशन आणि सन प्रोटेक्शन संबंधित क्लेम आहेत. पण काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली, ही क्रीम तुमच्या नॅचरल स्किन टोन कायम बदलणार आहे अशी अपेक्षा ठेवू नका. दुसरं, प्रत्येक व्यक्तीच्या स्किन टाईपनुसार रिझल्ट वेगळा असू शकतो. आणि तिसरं, जर तुम्हाला पिगमेंटेशन, ॲक्ने मार्क्स आणि डार्क स्पॉटची गंभीर समस्या असेल तर फक्त एक फेस क्रीमवर अवलंबून राहणं योग्य नाही. आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की व्हाईट टोन फेस क्रीम घ्यावी की नाही. जर तुम्हाला एक बेसिक मॉइश्चरायझर क्रीम हवी असेल आणि तुमच्या स्किनला सूट होत असेल तर तुम्ही विचार करू शकतात. पण जर तुमचा मुख्य उद्देश चेहरा गोरा करणे हा असेल तर फक्त ह्या क्रीमकडून तसा रिझल्ट अपेक्षित ठेवू नका. कारण हेल्दी स्किन म्हणजे फक्त गोरी स्किन नाही. हेल्दी, हायड्रेट आणि प्रोटेक्शन स्किन हीच चांगल्या स्किन केअरची खरी ओळख आहे. तर मित्रांनो, हा होता व्हाईट टोन सॉफ्ट अँड स्मूथ फेस क्रीमचा मराठी रिव्ह्यू. तुम्ही ही क्रीम वापरली असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.